आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी गॅस टंचाई पाहायला मिळते। त्यामुळे कुठे चुली पेटवाव्या लागतात तर कुठं भट्टीच्या द्वारे स्वयंपाक केला जातोय। मात्र छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा परिसरातील IT पार्क येथे एक अभिनव उपक्रम आपल्याला पाहायला मिळतोय। सोलारवर वाफेची यंत्रणा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून दररोज जवळपास 40,000 विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना या ठिकाणी खिचडी तयार केल्या जाते आणि या ठिकाणून ती शहरातील कर्करोग हॉस्पिटल असेल, मनपा शाळा असेल, अंगणवाड्या असतील, या ठिकाणी ही संपूर्ण खिचडी पोहोचवल्या जाते। खरं तर आता संकट आलं म्हणूनच नाही तर त्या अगोदरच ही यंत्रणा उभी करण्यात आलेली होती। त्यामुळे एक वेगळी म्हणजेच या आताच्या परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह पाहायला मिळतंय। कारण शहरात ज्या ठिकाणी अडचणी येतात त्या ठिकाणी इथनं खिचडी जाते आणि त्यामुळे बऱ्याच अडचणी दूर होत आहेत। नेमकी ही प्रक्रिया कशी राबवल्या जाते त्यासोबत बोलण्यासाठी जे प्रक्रिया राबवतात ते माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, खरं तर कशी ही संकल्पना पहिली डोक्यात आली होती? ही संकल्पना आमचे जे फाउंडर आहेत डॉक्टर राधाकृष्ण प्रभू यांच्या 2002 मध्ये बेसिकली जेव्हा ही खिचडीचा जो प्रकल्प आहे एका छोट्याशा गॅसवरती सुरू झाला होता। सगळ्यात पहिले फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी गेलेली खिचडी आज पूर्ण देशामध्ये आमच्या 24 किचनद्वारे 12 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डेली दिल्या जाते। तर हमेशा त्यांनी हे पाहिलेलं आहे की आपण निसर्गाच्या जवळ राहू आणि आपण विद्यार्थ्यांना एक पोषण आहार देत असताना आहाराची गुणवत्ता कशी चांगली राहील, कोणत्या पद्धतीने कुकिंग केल्याने आहाराची गुणवत्ता मेंटेन राहील आणि आपण निसर्गाचं नुकसान कसं करणार नाही याकडे हमेशा केंद्र राहिल्यामुळं आम्ही ही जी प्रणाली आहे खूप अगोदरपासून विकसित करू शकलो। सोलारवर कधीपासून ही संपूर्ण प्रक्रिया आपण सुरू केली आहे? मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही इथं 25 kV चा सोलार प्लॅन्ट लावला आहे आणि तो सोलार प्लॅन्ट आम्हाला स्टीम जनरेट करण्यासाठी मदत करतो। हे कसं चालतं हे सगळं? हे ॲक्च्युली जे बॉयलर्स आहेत, बॉयलर्स एकतर बायोब्रिकेटने हे त्याच्यातून स्टीम जनरेट करतात किंवा सोलारची एनर्जी घेऊन स्टीम जनरेट करतात आणि त्या स्टीमवरती आमचं 95% कुकिंग होतं। ओन्ली 5%साठी आम्हाला गॅसचा उपयोग करावा लागतो, जसं छोक देणे आहे किंवा चपाती वगैरे बनवणे आहे, त्यासाठी आम्हाला गॅस लागतो। अन्यथा मॅक्झिमम गोष्टी आमच्या ह्या स्टीमवरतीच कुकिंग होतात। ही खिचडी शहरातल्या रुग्णालयात देखील पोहोचवल्या जाते, ती कुठल्या कुठल्या रुग्णालयात, कुठल्या शाळेमध्ये पोहोचवल्या जाते आणि किती लोकांपर्यंत पोहोचते? मुख्यत्वे आमचं काम आहे महाराष्ट्र शासन, भारत सरकारची प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन करणे, ते मुख्यत्वे काम आहे। त्याच्यामध्ये जे विविध आहार आहेत, सांबर भात आहे, खिचडी आहे, पुलाव आहे, उसळ भात आहे, हे सगळे पदार्थ वेळोवेळी त्याच्यामध्ये विविध उपक्रमांची जोड मटर पनीर भात आहे असे आम्ही देतो। रुग्णालयामध्ये म्हणाल तर मुख्यत्वे नियमितपणे जे शासकीय कर्करोग रुग्णालय आहे तिथे लायन्स क्लब चिकलठाणाच्या सोबत आम्ही तिथले जे रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांच्या दोन्ही वेळच्या जेवणाचं सोय करतो आणि त्याच्यामध्ये एक आहे की दोन्ही वेळ जेवणाची सोय आणि एका वयस्क माणसासाठी करताना त्याच्यामध्ये चौरस जेवण म्हणजे पोळी, भाजी, वरण, भात, एखादा गोड पदार्थ, सलाड अशा प्रकारची ती व्यवस्था असते। आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणाल तर तो शालेय मेनू आहे तो साधारणतः रोज 35,000 विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचतोय। ही यंत्रणा किती महत्त्वाची वाटते, खास आता जी परिस्थिती उद्भवली आहे आणि आता चौकडच गॅस टंचाई निर्माण होते, मात्र तुमच्याकडे ही यंत्रणा अगोदरपासूनच विकसित होती? तसं सर म्हणाले की आम्हाला काही कोणाला माहिती नव्हतं, पण एवढी मोठी व्यवस्था रन करत असताना ती कशी इंधन वाचवणारी असेल, खर्च वाचवणारी असेल, पोषणाचं गुणवत्ता टिकवणारी असेल याच्याकडे आमचं लक्ष होतं। तर ते कदाचित फक्त आता अंडरलाईन झालं, एवढा फरक पडला। आणि तेही मला यावेळेस आवर्जून सांगायला हे होतं की रोज जे आम्हाला 1.5-2 सिलेंडर लागतात, त्यासाठी सुद्धा आम्ही जर उद्या परिस्थिती निर्माण झाली तर अडचण येऊ नये म्हणून आमचे महानगरपालिकेचे माननीय आयुक्त श्रीकांत साहेबांना जेव्हा विनंती केली त्यांनी ताबडतोब जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी फुलारीजी यांना सूचना केल्या आणि त्यांनीही संबंधित एजन्सींना पत्र दिलं आहे की अण्णामृत फाउंडेशन किंवा तत्सम ज्या यंत्रणा आहेत ज्या विद्यार्थ्यांसाठी, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी काम करतात त्यांना LPGचा पुरवठा कमी होता कामा नये। निश्चितच ही जी यंत्रणा आहे, खरं तर आता संकट आलं म्हणून या सगळ्या यंत्रणा बघितल्या जात्या, मात्र अगोदरपासूनच ही विकसित केलेली यंत्रणा आहे। बाहेर बॉयलर आहे, बॉयलरच्या माध्यमातून वाफेचा याच पाईपच्या माध्यमातून वाफ या ठिकाणी तयार करण्यात येते आणि हा जो टँक मोठा आपल्याला दिसतो यामध्ये खिचडीसाठी लागणारे तांदूळ असेल किंवा विविध पदार्थ जे ते यामध्ये टाकल्या जातात आणि ज्यावेळेस या ठिकाणी वाफ दिल्याच्या नंतर खिचडी तयार होते त्यावेळी याच ठिकाणून ती खिचडी वेगवेगळ्या डब्यांमध्ये पॅक करून ही याच
त्याच पद्धतीने वेगवेगळे हॉस्पिटल असेल, शाळा असेल या ठिकाणी पोहोचवल्या जाते. एकूणच हा संपूर्ण जो उपक्रम आहे, ही संपूर्ण जी यंत्रणा आहे ती आता ह्या परिस्थितीमध्ये बाकीच्यांनी देखील आदर्श घ्यावा आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे या आपत्कालीन परिस्थितीमुळे हीच यंत्रणा चहूकडे राबवावी अशा पद्धतीची ही यंत्रणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर.